ओके. सो आपण काल बघत होतो. नाव इफ आय वॉन्ट टू प्रिपेअर द एस्टिमेट, मला एसेन्शियल इस्टिमेट करायचं असेल तर त्याला कुठले कुठले एलिमेंट्स आहेत, व्हॉट आर द एलिमेंट्स. सो ॲज अ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर और ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर, जरी तुम्ही कॉन्ट्रॅक्टर नाही झाले तरी इंडस्ट्रीमध्ये किंवा तुम्ही जेव्हा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करसाल तेव्हा तुम्हाला काही मटेरियल परचेस करावं लागेल, प्रोक्युअर करावं लागेल. आणि ते मटेरियल परचेस करताना तुम्हाला त्या मटेरियलचं स्पेसिफिकेशन माहिती असायला पाहिजे. बिकॉज व्हॉट हॅपन इन केस ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग और इन केस ऑफ एनी इंजिनिअरिंग फील्ड, देर आर सो मेनी प्रोडक्ट्स, ओके, हॅव्हिंग द सेम फीचर्स बट देअर स्पेसिफिकेशन्स आर डिफरंट. म्हणजे एखादी गोष्ट करण्याकरता मला बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल असतात. से आय वॉन्ट टू परचेस अ सेलफोन, मला एक मोबाईल परचेस करायचा असेल आता, तर मोबाईल परचेस करायचा आहे, माझ्याकडे पैसे आहेत, सर्व गोष्टी आहेत, माझ्याकडे ऑप्शन्स भरपूर आहेत. ओके, मग माझ्याकडे काय ऑप्शन्स आहेत, वेगवेगळ्या ब्रँड्स आहेत. एकच मी डिसाईड केलं, सपोज मला येणं आता सॅमसंगचा परचेस करायचा आहे, मग सॅमसंगमध्ये पण नंबर ऑफ कॅटेगरीज आहेत, वेगवेगळे मॉडेल्स आहेत. ओके, मग माझी रिक्वायरमेंट जर सॅटिस्फाय करू शकेल ते मला सिलेक्ट करावं लागेल. तसंच तुम्ही जेव्हा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर किंवा इलेक्ट्रिकल मशिनरीचं की इक्विपमेंटचं इन्स्ट्रुमेंट बनवता, ॲट दॅट टाईम तुमची रिक्वायरमेंट काय आहे, त्या रिक्वायरमेंटला काय मटेरियल सुटेबल आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे आणि त्याचे स्पेसिफिकेशन तुम्हाला मेन्शन करायचे आहेत. व्हॉट आर द स्पेसिफिकेशन. सपोज तुम्ही आज मार्केटमध्ये गेलेत आणि सॅमसंगच्या स्टोअरला गेले, त्यांना सांगितलं सर मला आहे ना सॅमसंगचा एक हँडसेट हवा आहे, स्मार्टफोन हवा आहे. ओके, तर फक्त स्मार्टफोन मागितल्यात तुम्हाला जो रिक्वायरमेंट आहे तुमची तो सॅटिस्फाय करणारा स्मार्टफोन मिळेल का? नाही मिळणार कदाचित. तुम्हाला स्पेसिफिकेशन द्यावं लागतील. मग स्पेसिफिकेशनमध्ये काय आलं आहे की स्पेसिफिकेशनमध्ये तुमचं येईल की तुम्हाला मेमरी रिक्वायरमेंट किती आहे, वेदर यू वॉन्ट 4GB 64GB म्हणजे 4GB रॅम 64GB रॉम लागतं आहे, की 6GB आणि 128GB 6GB रॅम 128GB रॉम, और यू आर इंटरेस्टेड इन कॅमेरा, तुम्हाला कॅमेरा किती मेगापिक्झलचा लागतो आहे. सो दीज रिक्वायरमेंट्स आर इम्पॉर्टंट. ओके, सो वेन यू आर गोइंग टू गिव्ह दीज रिक्वायरमेंट्स ॲट दॅट टाईम दीज आर कॉल्ड अ स्पेसिफिकेशन. त्याला काय म्हणतात, मटेरियलचे स्पेसिफिकेशन. इज इट क्लिअर? हे लक्षात आलं आहे? Yes, sir. ओके, म्हणजे आपण जेव्हा हे करणार आहे तेव्हा आपल्याला स्पेसिफिकेशन माहिती असायला पाहिजे मटेरियलची, की रिक्वायरमेंट काय आहे माझी. जस्ट वेट. ओके, नाउ then once I got the specification, the next thing is that what is the cost of that material. Just like आता आपण ठीक आहे ॲज अ स्टुडंट, ओके, और एनी टेक्निकल पर्सन, ओके, हू आज नवीन मार्केटमध्ये एखादा प्रोडक्ट लॉन्च झालेला आहे, तर आपल्याला काय वाटतं माझ्याकडे तो सेलफोन असायला पाहिजे. प्रत्येकाची इच्छा असते की माझ्याकडे लेटेस्ट हे असायला पाहिजे, पण त्याची कॉस्ट किती आहे मार्केटमध्ये, आपलं बजेट काय आहे ते पण लक्षात घ्यायचं असतं. सो इथं व्हॉट यू हॅव टू डू, यू नीड टू टेक केअर व्हॉट इज द लेटेस्ट मार्केट कॉस्ट ऑफ दॅट मटेरियल. ओके, त्याची आजची मार्केटमधली प्राईस किती आहे ती मला माहिती असायला पाहिजे. वेदर that particular person is going to afford it or not, that you need to consider. Okay, then price list आणि नेट प्राईज. त्यानंतर त्याची प्राईज लिस्टमध्ये काय असते की ते काय कॉस्ट किती आहे त्याची, आणि नेट प्राइजेसमध्ये डिस्काउंट वगैरे करून बल्क परचेस असेल तर त्यामध्ये डिस्काउंट वगैरे करून ते देतात आपल्याला. देन नेट प्राइजेस इन्क्लुडेड इवन द ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट अँड ऑल दिस थिंग इन्क्लुडिंग एव्हरीथिंग. देन फोर्थ वन इज द कॅल्क्युलेशन ऑफ मटेरियल अँड लेबर कॉस्ट. बघा आता ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर यू नीड टू डू द इन्स्टॉलेशन, जे लेबर्स वगैरे लावणार आहे, तुम्हाला इंडिव्हिज्युअली वर्क करायचं नाही आहे फिजिकली, तुम्ही ते काम करून घेणार आहे दुसऱ्यांकडनं. मग ते दुसरे जे लेबर तुम्ही त्याच्याकरता एम्प्लॉय करणार आहे त्याची कॉस्ट पण तुम्हाला कन्सिडर करायची आहे. त्या केसमध्ये मटेरियलची कॉस्ट पण कन्सिडर करायची आहे, लेबर कॉस्ट, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, other charges as well as some tools and something that is required by you for that purpose. Everything should be considered in that. Knowledge of the purchase system. Okay, and labor cost. So yesterday we have discussed specification of the material, then we have discussed the latest market cost of the material. Then so in latest market cost market survey need to be conducted. मला लेटेस्ट मार्केट कॉस्ट कशी माहिती पडेल. सपोज मी आता घरी बसून राहिलेलो आहे आणि मला विचार करतोय की मला आहे ना लेटेस्ट जो मार्केटमध्ये सेलफोन आलेला आहे तो परचेस करायचा आहे. मला त्याची मार्केट प्राईस कॉस्ट कशी माहिती पडेल. आय नीड टू व्हिजिट सर्टन शॉप्स, आणि जर मला आता शॉपमध्ये व्हिजिट करायला पॉसिबल नाही आहे, सो विथ द टेक्नॉलॉजी इट इज व्हेरी इझी टू फाइंड आउट द कॉस्ट ऑफ एनी प्रोडक्ट. आय नीड टू जस्ट गो ऑन द गुगल अँड टाईप द प्रोडक्ट अँड आय विल गेट द कॉस्ट ऑफ दिस प्रोडक्ट. ओके, किंवा ई कॉमर्स साईट आहे, ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल,
ईबे असेल किंवा बऱ्याचशा ई कॉमर्स साईट आहे, त्या साईटवर व्हिजिट करायचं आणि त्या प्रोडक्टची कॉस्ट तुम्ही एक टेंटेटिव्ह फाइंड आउट करू शकता. आणि ती जी गोष्ट आहे त्याला म्हणतो आपण मार्केट सर्वे. So market survey has to be conducted for estimating the cost of the enlisted material. Okay, so that the shopkeeper could not deceive us by overcharging the cost of material. मार्केट सर्वे कशा करता इम्पॉर्टंट आहे. सपोज मला आहे ना काही परचेस करायचं आहे, मला सपोज 10 फॅन परचेस करायचे. आय वॉन्ट टू परचेस 10 फॅन सिलिंग फॅन. ओके, 10 सिलिंग फॅन ऑरपॅट कंपनीचे 1200 mm ब्लेडचे परचेस करायचे आहेत. तर ते परचेस करण्याकरता मी डायरेक्टली एका दुकानामध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं मला 10 ऑरपॅट कंपनीचे 1200 mm ब्लेडचे 10 फॅन द्यायचे आणि त्यांनी मला पर फॅनची कॉस्ट लावली आहे सपोज 2500 रुपये. अँड आय एम गोइंग टू पे 25 रुपीज टू देम. नंतर माझ्या लक्षात आलं, अरे तो शेजारचा दुकानदार तर हा फक्त 2000 रुपयालाच विकतो आहे फॅन. ओके, सो व्हॉट आय एम गोइंग टू डू, मला अननेसेसरी लॉस झाला आहे. ओके, कारण काय, मी मार्केट सर्वे केला नाही, मी फक्त एका दुकानात गेलो आणि तिथनं तो प्रोडक्ट परचेस केला. त्याकरता कुठली गोष्ट घ्यायच्या आधी तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 दुकानांमध्ये किंवा 2 ते 3 वेबसाईटवर चेक करायचं आहे की याची कॉस्ट किती आहे कम्पॅरेटिव्ह. मग तुम्हाला एक आयडिया येईल. सो विथ दॅट यू कॅन जस्ट फॉर दॅट पर्पज वी हॅव टू डू द मार्केट सर्वे. Market surveying and purchasing of material is very delicate job and one should fully expert in this field. जो मार्केट सर्वे करायचा आहे किंवा तुम्हाला परचेस करायचं आहे मटेरियल, हा खूप डेलिकेट जॉब आहे. कारण इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर तुमचं जे शॉपिंग आहे ना, हे काही 1000 रुपये किंवा 2000 5000 50,000मध्ये नसतं. द शॉपिंग इन द इंडस्ट्री, द परचेस इन द इंडस्ट्री इज इन द लॅक्स ऑर करोड्स ऑफ रुपीज. 4 5 50 करोडची एक ऑर्डर असतं. ओके, सो वन ऑर्डर कॉस्ट मे बी नियरली मोर दॅन 50 crores 60 crores ऑर समथिंग. आणि त्यामध्ये 1 रुपयाचा जरी फरक पडला मटेरियलच्या कॉस्टमध्ये तरी तुमचा जो लॉस असतो ना किंवा प्रॉफिट असतो तो डायरेक्टली त्या पर्सेंटेजमध्ये. सपोज आता तुमचं एखादं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, तुम्ही आहे ना ॲटोमोबाईलच्या बॅटरी मॅन्युफॅक्चर करताय. सपोज इलेक्ट्रिक व्हेकल येणार आहेत मार्केटमध्ये, इलेक्ट्रिकल व्हेकल करता ज्या बॅटरी लागत आहेत, लिथियम आयन बॅटरी किंवा मग दुसऱ्या ज्या बॅटरी असतील, ग्रॅफाईट बॅटरी, लिथियम ग्रॅफाईट बॅटरी, दॅट यू आर गोइंग टू मॅन्युफॅक्चर किंवा तुम्ही ते सप्लाय करताय त्याचं बॅटरी बॅग बनवून, तुमचा बिझनेस चालू आहे आणि तुम्ही त्या बॅटरी परचेस करताय सपोज कोरियावरनं किंवा कुठनं. अँड द कॉस्ट ऑफ वन बॅटरी इज 100 रुपीज आणि तुम्हाला लागत आहेत 10 लाख बॅटरी. सो 100 रुपयाची एक बॅटरी घेत आहेत तुम्ही 10 लाखच्या क्वांटिटीने. तीच जर तुम्हाला 90 रुपयाला किंवा 95 रुपयाला मिळाली, 95 रुपयाला जरी ती बॅटरी मिळाली तरी एका बॅटरीमागे 5 रुपये वाचतात. 10 लाख बॅटरीमध्ये तुमचे जवळपास 50 लाख रुपये वाचतील त्या केसमध्ये. सो दिस इज अ व्हेरी डेलिकेट जॉब. So for that purpose you have to do the proper market survey and you must have the knowledge of this purchasing system. Is it clear? लक्षात येत आहे तुमच्या? रोहित, भूषण, कुणाल, महिमा, तुषार, सुयश. ओके, हे गोष्टी म्हणजे खूप सोपी वाटतात की 1-2 रुपयांनी काय फरक पडतो किंवा थोड्याशा अमाऊंटनी काय फरक पडणार आहे. बट वेन यू आर गोइंग टू जस्ट इम्प्लिमेंट इन द ऑर्गनायझेशन, आपल्या घरी जी शॉपिंग असतं ना ती काही म्हणजे 500, 1000, 10,000, 50,000पर्यंतच असतं. पण इंडस्ट्रीमध्ये जी शॉपिंग करतो आपण ती लॅक्स ऑफ रुपीज किंवा करोड्स ऑफ रुपीजमध्ये जातं. सो तिथे 1 रुपयाचा पण फरक तुम्हाला 1 ते 1.5 करोड रुपये वाचवून देऊ शकतात. okay, depending on your quantity of the material, all these things. So for that purpose you need to do the proper market survey. You must have the skill of negotiation. आपल्याकडे फक्त टेक्निकल नॉलेज असून चालत नाही. ओके, जेव्हा तुमच्याकडे फक्त टेक्निकल नॉलेज असतं आणि निगोसिएशन वगैरे नाही तेव्हा तुम्हाला कोणी इझिली डिसिव्ह करू शकतो किंवा तुम्हाला कोणी वेळात काढू शकतं इझिली. सो त्याकरता तुमच्याकडे निगोसिएशन स्किल, पब्लिक स्किल्सपैकी ह्या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही प्रॉपर मार्केट सर्वे करायला पाहिजे, निगोसिएशन पण यायला पाहिजे वेळेवर. ओके, कारण त्या गोष्टीमध्ये तुमचा पण फायदा होऊ शकतो, कंपनीचा पण फायदा होतो आणि सर्व गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. ओके, सो दिस इज द थिंग. देन the mistake or carelessness shown in the purchasing of the material without any market survey will add to the cost of electrical installation along with the addition in the time for completion of the project. जर तुम्ही थोडा केअरलेसनेस केला किंवा काही तुमच्याकडनं चूक झाली ओके मार्केट सर्वे करण्यामध्ये तर तुमची अननेसेसरी कॉस्ट काय होतं, इन्क्रीज होतं. ओके, द कॉस्ट ऑफ विल ॲड टू द कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी इन्स्टॉलेशन. तुमची कॉस्ट काय होईल, वाढेल. आणि कॉस्ट जर वाढली असेल सो इन दॅट केस वॉट इज गोइंग टू बी हॅपन, unnecessary when you are going to spend more money, the time for that product is also increases. Now how, because I need to manage those money. मी तो पैसा मॅनेज करतोय आणि मला परत तो पैसा मॅनेज करण्याकरता तेवढा वेळ लागेल.
Okay, market survey is an art in which only experienced persons succeed. After market survey, quotations are invited. Okay, once you have done the market survey, तुम्ही काय केलं की आता हे सप्लायर मार्केटमध्ये अवेलेबल आहे, मग त्या सप्लायरला काय द्यायचं, तुमची रिक्वायरमेंट द्यायची आणि त्यांच्याकडनं कोटेशन किंवा टेंडर बोलवायचे. क्वांटिटी जर कमी असेल तर कोटेशन आणि क्वांटिटी जर जास्त असेल तर टेंडर्स असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. कोटेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द इनलिस्टेड नेसेसरी मटेरियल फ्रॉम द रिलेटेड शॉप्स. द कॉस्ट गिवन इन द कोटेशन ऑफ डिफरंट शॉप्स आर कम्पेअर्ड. मग तुमच्याकडे कोटेशन आल्यानंतर तुम्ही काय करणार, सो वी नीड टू कम्पेअर देअर कॉस्ट. ओके, जे कॉस्ट दिलेले आहेत ना, प्रत्येक दुकानदार वेगवेगळी कॉस्ट लावणार आहे. सपोज एक आयटम आहे, मला लिथियम आयटम आयन बॅटरीचं आपण एक्झाम्पल घेतलं, एकाने सांगितलं मला 100 रुपीज पर युनिट, एका सेलचे 100 रुपये, दुसरा बनतो 99 रुपये, तिसरा बनतो 99 रुपये 25 पैसे, चौथा बनतो 97 रुपये. ओके, मग मला डिसाईड करावं लागेल आता याच्यापैकी कोणाकडे जायचं. नो, बेसिकली वन मोर थिंग, प्रत्येक वेळेस जो सर्वात स्वस्त देतो तो चांगला असेल असं माही नाही आहे. ओके, जर 97 रुपीज पर युनिटवाला आहे, त्यांनी मला प्रॉमिस केला आहे 97चा रेट, पण त्यांनी जर मला वेळेवर सप्लाय नाही केला मटेरियलचा, सो माय बिझनेस इज गोइंग टू बी स्टक. ओके, माझा पैसा पण अडकून जाईल. ओके, आणि मला ते मटेरियल वेळेवर माझ्या क्लायंटला सप्लाय करता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेस कॉस्ट इम्पॉर्टंट नसतं. कॉस्ट इज इम्पॉर्टंट, बट ईच अँड एव्हरी टाईम यू नीड टू कन्सिडर द रेप्युटेशन ऑफ दॅट सप्लायर ऑल्सो. तो सप्लायर तुम्हाला कमी रेटमध्ये देत आहे, तो कमी रेटमध्ये देत आहे तर तो आपल्याला वेळेवर तो मटेरियल सप्लाय करणार आहे. ते मटेरियलची क्वालिटी कशी असणार आहे ते तुम्हाला चेक करावं लागेल. ओके, सो यू बेस ऑन दिस डिसिजन यू नीड टू टेक. दॅट्स वाय इट सिम्स टू बी व्हेरी सिम्पल स्टेप. मार्केट सर्वे करायचा, कोटेशन आणि परचेस करायचे, पण तशी नसतं. आपण बाजारात जरी गेलो तरी बाजारामध्ये काय करतो आपण, से यू वॉन्ट टू परचेस द पोटॅटो और इफ यू वॉन्ट टू परचेस द टोमॅटो जर मला परचेस करायचे असेल तर मी कमीत कमी 1 किंवा 2 जागी तरी आपण बघतो की एखाद्याकडे गेलो त्याच्याकडनं टोमॅटो घेतले. अँड वेन यू आर गोइंग टू परचेस, तुम्ही असं म्हणता का ठीक आहे हे 1 किलो टोमॅटो मला हे देऊन द्या. सो व्हॉट वी आर गोइंग टू सिलेक्ट दॅट टोमॅटो. ओके, आपण छोटं 1 किलो टोमॅटो जरी परचेस करायचा आला तरी एक टोमॅटो आपण प्रॉपरली सिलेक्ट करून घेतो. तसंच या केसमध्ये तुम्ही जो सप्लायर सिलेक्ट करताय त्या सप्लायरचं तुम्हाला रेप्युटेशन पण चेक करावं लागेल की तो सप्लायर चांगल्या क्वालिटीचा माल देत आहे का. ओके, सेकंड थिंग, ही इज गोइंग टू सप्लाय द मटेरियल ऑन टाईम ऑर नॉट. बिकॉज ही इज नॉट गोइंग टू सप्लाय द मटेरियल ऑन टाईम, युअर वर्क इज गोइंग टू बी स्टॉप. तुमच्या कंपनीमधलं तुमचे वर्कर्स आहेत ना, त्यांना मटेरियल जर नसलं तर काहीच करू शकणार नाही, ते फक्त बसून असतील. म्हणजे तुमचा डबल लॉस झाला. एकतर तुम्हाला त्या मटेरियल ते जे वर्कर्स आहेत तुमचे त्यांना सॅलरी पे करायची आहे तरी ते त्यांना काम नसेल तरी, कारण ते आलेले आहेत तिथं काम करत. ओके, दुसरी गोष्ट, तुमचे जे क्लायंट्स आहेत ते क्लायंट्सला तुम्ही वेळेवर मटेरियल नाही दिलं तर दे विल डायरेक्टली मूव टू युअर कॉम्पिटिटर. तुमच्या कॉम्पिटिटरकडे जातील आणि जाताना 10 लोकांना सांगतील की यांच्याकडनं मटेरियल घेऊ नका, हे टाईम लाईन फॉलो करत नाहीत. सो टाईम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो यू नीड टू जस्ट कन्सिडर दिस ऑल्सो. देन सो शॉप्स कम्पेअर अँड मटेरियल इज परचेस ॲट द लोएस्ट रेट ऑफर बाय द सप्लायर. ओके, इथं जरी सांगितलं जातं की आपण मटेरियल कोणाकडनं परचेस करायचं, लोएस्ट रेट ऑफर बाय द सप्लायर. Okay, but at the same time you need to consider the reputation of that supplier also. Then price list. By market survey, the estimator gets the price list of the material from the shopkeeper, in which the shopkeeper gives the retail and wholesale prices according to the local market rate. Okay, price list मध्ये काय करतात की आता मी जर लिथियम आयन बॅटरी करता मी मागवले तर तो त्याच्यामध्ये मला दोन्ही रेट देणार. कुठले, रिटेलचा रेट देणार. रिटेलमध्ये 125 रुपयाला एक लिथियम आयन सेल आहे आणि होलसेलमध्ये त्याची कॉस्ट आहे 100 रुपये. ओके, म्हणजे रिटेल आणि होलसेलमध्ये 25 रुपयाचा फरक पडत आहे. सो शॉपकीपर आपल्याला दोन्ही रेट देणार. हा रिटेलचा रेट आहे आणि हा तुम्हाला होलसेलचा रेट आहे अकॉर्डिंग टू द लोकल मार्केट रेट. दिस लिस्ट इज अपडेटेड अकॉर्डिंग टू मार्केट रेट फ्रॉम टाईम टू टाईम. आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस लिस्ट इज नॉट गोइंग टू बी रिमेन फॉर एव्हर. ओके, त्याची जी लिस्ट आहे ना, ही जी मटेरियलची लिस्ट आहे त्याची जी कॉस्ट आहे दॅट कॉस्ट विल चेंज डे बाय डे ऑर वीकली. ओके, ॲक्च्युली त्या कॉस्ट डेली पण चेंज होऊ शकतं. जस्ट यू नो दॅट द गोल्ड प्राइजेस आर गोइंग टू चेंज डेली, दॅट पेट्रोल प्राइजेस आर गोइंग टू चेंज डेली. सो इन द सेम मॅनर माय इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस कॉस्ट आर ऑल्सो गोइंग टू बी चेंज ॲट द प्री डिटरमाइंड रेट. दॅट मे बी चेंज डेली, दॅट मे बी चेंज वीकली ऑर एनी टाईम. ओके, सो आय नीड टू अपडेट. जर सपोज मी एक कोटेशन दिलं आहे, माझ्याकडे एक क्लायंट आलं आहे, त्या क्लायंटने विचारलं मला या 3 रूमचं इलेक्ट्रिफिकेशन करायचं, याला खर्च किती येणार. मी आजच्या रेटने कोटेशन काढलं आणि त्यांना सांगितलं साधारणतः तुम्हाला 18,000 रुपये खर्च येणार आहे. ओके, त्यानंतर ते 3 महिन्यांनी आले माझ्याकडे आणि त्यांनी सांगितलं की मला तुम्ही 18,000 सांगितले होते त्याच रेटमध्ये आज करून द्या. सो इट इज नॉट पॉसिबल फॉर मी,
कारण 3 महिन्यामध्ये जर रेट वाढलेला असेल तर अननेसेसरी आय नीड टू सफर फ्रॉम द लॉसेस. सो वॉट आय हॅव टू डू वेन आय एम गिविंग दॅट कोटेशन इस्टिमेट, माझ्या क्लायंटला जेव्हा मी इस्टिमेट देणार तेव्हा त्याच्यावर लिहून देईल दिस रेट इज अप्लिकेबल ओनली फॉर नेक्स्ट 10 days. ओके, पुढच्या 10 दिवसाकरता हे रेट आहेत, त्यानंतरचे रेट चेंज असू शकतात हे जर सांगितलेलं असेल सो ॲट दॅट टाईम ओके 10 दिवसांनी तो 3 महिन्यानंतर आला ते कोटेशन काहीच कामाचं राहणार नाही, त्यानंतर त्याला नवीन कोटेशन घ्यावं लागेल. ओके, सो दॅट यू नीड टू कन्सिडर, you need to just keep in mind that the rate of the material which are available in the markets are going to change. The rates continuously vary होऊ शकतात. Hence, at the time of estimation and costing, the price list available at the time of market should be taken into consideration. Okay, मग आपण जेव्हा एस्टिमेशन अँड कॉस्टिंग करतो त्यावेळेस जी प्राइस अवेलेबल असेल ती आपल्याला कन्सिडर करावं लागेल. द प्राइस लिस्ट अवेलेबल इन द मार्केट इन्क्लूड द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ द सप्लाय. आता प्राइस लिस्टमध्ये काय असतं, फक्त प्राइजेस नाही आहे, त्यात टर्म्स अँड कंडिशन्स पण असतात. ओके, मग प्रत्येक सप्लायर जो आहे ना तो सप्लाय करताना काही टर्म्स पण ठेवतो, काही कंडिशन्स पण ठेवतो. व्हॉट आर दिस टर्म्स अँड कंडिशन? द अबाव प्राइस लिस्ट इज लेटेस्ट अँड ऑल लिस्ट इश्यूड बिफोर द डेट शुड बी स्टँड कॅन्सल. म्हणजे सर्वात पहिली कंडिशन काय असेल की मी तुम्हाला आज जी लिस्ट देत आहे प्राइस लिस्ट ती लेटेस्ट आहे आणि याच्या आधी जर तुम्हाला काही प्राइस लिस्ट दिलेल्या असेल त्या कॅन्सल झालेल्या आहेत. दुसरी 10% डिस्काउंट विल बी गिवन ऑन बल्क परचेस. जर तुम्ही बल्कमध्ये परचेस केलं तर तुम्हाला प्रत्येक याच्यावर 10% डिस्काउंट मिळेल, म्हणजे टोटल ऑर्डरवर 10% डिस्काउंट मिळेल. ओके, से इफ आय एम गोइंग टू परचेस से 10,000 युनिट्स. ओके, माझ्याकडे 1 युनिट आहे, ते 1 युनिटची कॉस्ट मला 125 रुपये लागते. मी जर 1000 युनिट परचेस केले, 1000 युनिट परचेस केले, सो मला त्याच्यावर 10% डिस्काउंट मिळेल आहे. ॲट दॅट 10% डिस्काउंट इज ऑल्सो गुड थिंग. ऑल द प्राइजेस इन द लिस्ट आर एक्स गोडाऊन अँड एक्स वर्कशॉप. ओके, याच्यात ज्या प्राइजेस आहेत त्या त्यांनी पर्टिक्युलरही दिलेलं नाही आहे की कुठल्या लोकेशनचे आहेत. जसं आता तुम्ही आपण बघतो की पेपरमध्ये आहे ना ॲडव्हर्टाइजमेंट येतात ड्युरिंग दिवाळी, दशेरा. Okay, at that time some advertisements are come into the picture regarding 4-wheeler, 2-wheeler, 4-wheeler किंवा याच्या ॲडव्हर्टायजेस येतात. त्यामध्ये दिलेलं असतं एक शोरूम प्राईस. ओके, आणि ती एक शोरूम प्राईस जी आहे ना ती त्या पर्टिक्युलर, मग सपोज दिल्लीची असेल, मुंबईची असेल, पुण्याची असेल, ती एक शोरूम प्राईस दिलेली असतं आणि त्या प्राइजेसमध्ये लोकल टॅक्सेस इन्क्लूड केलेले नसतात. Okay, so these local taxes may need to be included because that are going to be changed from location to location, and other charges are also going to be. The price of the material can be increased or decreased due to change in the price from time to time. This is only indicative one. ओके, मटेरियलची प्राईस आज जी दिलेली आहे ती कमी पण होऊ शकतं किंवा वाढू पण शकतं. ओके, ही जी प्राईस दिलेली आहे ही तुम्हाला इंडिकेटिव्ह दिलेली आहे. 1% डिस्काउंट कॅन बी गिवन ऑन कॅश पेमेंट. जर तुम्ही पेमेंट कॅशमध्ये केलं त्याच्यावर तुम्हाला ॲडिशनल 1% डिस्काउंट मिळेल. म्हणजे बल्क ऑर्डरवर 10% डिस्काउंट आहे आणि कॅश पेमेंट जर केलं तुम्ही. ओके, सो देर आर 2 पेमेंट्स, क्रेडिट पेमेंट अँड कॅश पेमेंट. क्रेडिटवर आपण त्यांना काय करतो की थोडा काही दिवसानंतर पेमेंट करतो. 10 days, 15 days or 20 days credit limit was given. Okay, so after that we are going to pay. If you are going to pay in cash, then 1% additional discount you will get. Okay, packaging, delivery, dispatch, freight, insurance charges if necessary will be extra. ओके, जर त्या मटेरियलला पॅकिंग लागत असेल, त्या मटेरियलला शिपमेंट लागत असेल, डिस्पॅच लागत असेल, ट्रान्सपोर्टेशन लागत असेल आणि इन्शुरन्स लागत असेल तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस आहेत. ओके, हे जे प्राइजेस दिलेल्या होत्या त्या एक्स गोडाऊन प्राइजेस आहेत. ऑल दीज प्राइजेस आर एक्स गोडाऊन प्राइजेस अँड ॲडिशनल चार्जेस मे बी अप्लिकेबल. इफ ॲडिशनल थिंग्स आर रिक्वायर्ड देन देर आर डिफरंट चार्जेस फॉर दॅट. द पेमेंट इज टू बी मेड विदिन 1 week ऑफ डिलिव्हरी. ओके, तुम्हाला तो मटेरियल डिलिव्हर झाल्यानंतर एका आठवड्यामध्ये तुम्ही त्याचं पेमेंट क्लिअर करायला पाहिजे. ओके, ऑल टॅक्सेस सच एज सेल टॅक्स, ऑक्ट्रा, लोकल टॅक्स आर अप्लिकेबल विल बी चार्ज एक्स्ट्रा. ओके, बाकी जे काही टॅक्सेस असतील गव्हर्नमेंटचे आता एवढे चार्जेस नाही आहे, आता फक्त GST आहे. हे जे आहे हे जुनं पुस्तक आहे त्याच्यामुळे तुम्हाला सेल टॅक्स, ऑक्ट्रा, लोकल टॅक्सेस वगैरे होते ते सर्व येतं. पण नाव डेज ऑल दिस टॅक्सेस आर कॅन्सल अँड देर इज ओनली 1 टॅक्स थ्रू आउट द इंडिया अँड दॅट इज वन एज द GST. ओके, आता फक्त 2 टॅक्सेस आहेत, CGST सेंट्रल GST आणि स्टेट GST. ओके, CGST आणि SGST. मग त्याच्यामध्ये ते टॅक्सेस आणि दिस फॉर द डिफरंट स्लॅब. ओके, मग त्यांनी काय केलेलं आहे की मटेरियलचे काही कॅटेगरीज केलेले आहे आणि त्या कॅटेगरीनुसार त्यांनी काही एक्झाम्शन दिलेलं आहे. सो दिस एक्झाम्शन फ्रॉम 0% to 20% पर्यंत GST आहे वेगवेगळ्या आयटम्सवर. ओके, सो इज इट क्लिअर?
दिस वन इज क्लिअर. प्राइस लिस्ट लक्षात आलंय. So next one is the net prices. Now what is net price? The net price of the item is that price in which the imposed taxes such as sale tax, central tax, excise duty and other local taxes are included. ओके, आता याच्यामध्ये फक्त एकच टॅक्स येतो नेट प्राइजेसमध्ये, तो असतो तुमचा GST. ओके, आता आपल्याला बाकी हे चार्जेस नाही आहेत, सेल टॅक्स नाही आहे त्याच्यामध्ये, सेंट्रल टॅक्स, एक्साइज ड्युटी वगैरे काहीच नाही, त्यामध्ये फक्त काय आता GST आहे. मग सेंट्रल आणि स्टेट या दोघांचे GST त्याच्यामध्ये इन्क्लूड होतील प्राइस लिस्टमध्ये. नॉर्मली अबाव मेन्शन्स आर नॉट मेन्शन इन द प्राइस लिस्ट, आणि हे टॅक्सेस तुमच्या प्राइस लिस्टमध्ये मेन्शन नसतात. इफ एनी डिस्काउंट इज गिवन बाय द फॅक्टरी, द शॉपकीपर विल डिडक्ट द डिस्काउंट अँड देन इट विल चार्ज द टॅक्स फ्रॉम द कन्झ्युमर. ओके, त्यामध्ये जर तुम्हाला डिस्काउंट मिळाला असेल तर तुम्ही डिस्काउंट तो डिडक्ट करून घ्यायचा आणि जे काही राहिलेले आहेत तो त्याच्यावर तुम्ही चार्ज करू शकता. फॉर एक्झाम्पल, इफ द कन्झ्युमर परचेस 100 वॅट 10 बल्ब्स, ओके, 100 वॅट बल्ब्स फॉर अवर प्राइस ऑफ 10 रुपीज अँड फॅक्टरी गिव्स अ डिस्काउंट ऑफ 10% ऑन दिस प्रोडक्ट. ओके, सो मी आहे ना 10 बल्ब परचेस केलेले आहेत. सो 100 वॅटचे, सॉरी, आय हॅव परचेस अ 100 वॅट बल्ब फॉर 10 रुपीज. इनकॅन्डेसंट बल्ब होता तो. दिस इज अ ओल्ड बुक्स दॅट वाय द रेट्स आर लेस. 100 वॅटचा एक बल्ब परचेस केलेला आहे 10 रुपयाला, तर त्याच्यामध्ये मला 10% त्यांनी डिस्काउंट दिलं. तर आता ते सेल टॅक्स कितीवर लावणार आहे? तर त्याच्यात जो डिस्काउंट दिला आहे तो तुम्हाला डिडक्ट करायचा आहे, आणि तो डिडक्ट केल्यानंतर जी अमाऊंट असेल त्याच्यावर सेल टॅक्स लागणार आहे. अँड द सेल टॅक्स इज अबाउट 5%. दिस विल रिझल्ट इन टू द नेट प्राईज ऑफ 9 + 45, म्हणजे तुमचा जो 9 रुपये आहे त्या 9 रुपयावर तुम्हाला 5% तुमचा सेल टॅक्स लागेल. ओके, सो द सेल टॅक्स इज ऑन द 9 रुपीज, नॉट ऑन द 10 रुपीज. ओके, इवन दो यू आर परचेस फॉर 10 रुपीज बट द शॉपकीपर हॅज गिवन यू द डिस्काउंट ऑफ 10%. So whatever the sale tax is there, the sale tax is on the discounted price. Terms and condition of supply. Net prices मध्ये पण terms and conditions असतात. What are the terms and condition for net prices? All and above prices are net prices and includes excise duty, central tax, etc. Nowadays it includes the GST. Local tax, if any, will be borne by the purchaser. या व्यतिरिक्त आणखी कोणती जर चार्जेस असतील, टॅक्स असतील, तर जो माणूस ते परचेस करत आहे त्याला ते पे करायचे आहेत. ओके, जस्ट लाईक वेन यू आर गोइंग टू परचेस द 4 व्हीलर. जेव्हा आपण 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर परचेस करतो, तर 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर परचेस केल्यानंतर तुम्हाला RTO, ओके, RTO रजिस्ट्रेशनचे चार्जेस आणि इन्शुरन्सचे तुम्हाला पे करायचे असतात. कंपनी पे नाही करत. यू नीड टू पे द रजिस्ट्रेशन चार्जेस अँड रजिस्ट्रेशन चार्जेस ॲज वेल एज द इन्शुरन्स चार्जेस. ऑल द मटेरियल्स आर एक्स शॉप. Okay, 10% discount will be given on cash payment for the bulk purchase. Then electrical schedule. What is electrical schedule? Electrical schedule is the list or plan of building by which we come to know the number of points provided in each room of the building under estimation. Okay, electrical schedule मध्ये काय की प्रत्येक एखाद्या घरामध्ये तुम्ही जे त्याच्यामध्ये किती रूम्स आहेत आणि कुठल्या रूममध्ये किती इलेक्ट्रिकल पॉईंट्स आहे. बेसिकली इलेक्ट्रिफिकेशनमध्ये वी आर गोइंग टू चार्ज द कस्टमर बेस ऑन द नंबर ऑफ पॉईंट्स. ओके, आपण कस्टमरला कुठल्याही चार्ज करतो, किती पॉईंट्स त्याच्या घरामध्ये आहेत त्या पॉईंटच्या हिशोबाने त्याला चार्ज करतो. नॉर्मली दॅट रेट नाऊ डेज इज 120 रुपीज टू 150 रुपीज. आजच्या डेटमध्ये त्याचा रेट 120 रुपयापासून 150 रुपयापर्यंत आहे. तो रेट कमी जास्त असू शकतो फ्रॉम सिटी टू सिटी, लोकेशन टू लोकेशन. तुम्ही जर रुरल एरियामध्ये गेलेत तर 70-80 रुपयापासून पण असू शकतो, आणि सिटीमध्ये गेले तर 200 रुपयापर्यंत पण तो जाऊ शकतो. सो बेसिकली नॉर्मल याच्यामध्ये 120 ते 150 रुपये पर पॉईंटचा रेट आहे. ओके, वी नीड टू नो द सिलिंग आउटलेट, ब्रॅकेट आउटलेट, सिंगल पोल 3-way स्विच, okay, 4-way rotary switch, wall plugs and other special plug etc. in area of the building under estimation. ओके, मग यामध्ये आपल्याला काय काय नॉलेज पाहिजे, तर सिलिंग आउटलेट किती आहे म्हणजे फॅनचे पॉईंट्स असतील, सिलिंग रोज वगैरे आपण काढणार आहे त्याच्यात, ब्रॅकेट आउटलेट्स म्हणजे लाईट्स वगैरे जिथं लावायचे आहेत तुम्हाला त्याचे, सिंगल पोल 3-way स्विच म्हणजे डबल स्विच असेल, 2-way स्विच असतील तुमचे, ओके, तर ते किती लागणार आहेत, 4-way रोटरी स्विचेस असतील त्याची किती रिक्वायरमेंट असेल, वॉल प्लग्स आहेत तर किती एका रूममध्ये किती प्लग्स असायला पाहिजे, किती सॉकेट्स असायला पाहिजे. सो दॅट यू आर गोइंग टू जस्ट नो. कॅटलॉग. आणि याच्यानंतर काय असतं, फॉर अँड अप टू डेट एस्टिमेशन अँड कॉस्टिंग. जर तुम्हाला अप टू डेट म्हणजे व्यवस्थित प्रकारे एस्टिमेशन अँड कॉस्टिंग करायचं आहे, तर एस्टिमेटर शुड ऑलवेज हॅव कोटेशन अँड अ
bunch of price list provided by the wholesale dealer and the manufacturer of the specified material. ओके, तुम्हाला जर हे करायचं असेल तर त्याच्याकरता तुम्हाला इफ यू वॉन्ट टू बी गुड इस्टिमेटर देन यू मस्ट हॅव द प्राइस लिस्ट अँड दिस डिटेल स्पेसिफिकेशन ऑफ द मटेरियल विच आर प्रोव्हाइडेड बाय द होलसेलर. ओके, मग ते कशामध्ये असतात तर ते कॅटलॉग्स असतात. जेव्हा तुम्ही बघतायत की इफ यू आर गोइंग टू व्हिजिट, ओके, तर एखाद्या याच्यामध्ये गेल्यानंतर तिथं कॅटलॉग्स असतं. इलेक्ट्रिकल शॉपमध्ये गेले, सपोज आय वॉन्ट टू परचेस सम प्रोडक्ट ऑफ अँकर कंपनी. अँकर कंपनी आहे आपली, किंवा लिग्रँड आहे. लिग्रँड पण एक चांगली कंपनी इलेक्ट्रिकल याच्यामध्ये. सो इफ आय वॉन्ट टू परचेस द मटेरियल ऑफ लिग्रँड, तर लिग्रँडचं एक कॅटलॉग असतं, एक ब्राउचर असतं. त्या ब्राउचरमध्ये त्यांचे प्रोडक्ट्स असतात, लेटेस्ट प्रोडक्ट अँड रेग्युलर प्रोडक्ट विच आर अवेलेबल इन द मार्केट अलॉंग विथ देअर स्पेसिफिकेशन. ओके, अलॉंग विथ देअर स्पेसिफिकेशन. बट समटाईम्स द कॉस्ट इज नॉट मेन्शन. बरेचदा त्याच्यात कॉस्ट मेन्शन केलेली नसते. द कोटेशन अँड प्राइस लिस्ट अलॉंग विथ द स्पेसिफिकेशन ऑफ द मटेरियल इज कॉल्ड एज कॅटलॉग. ज्या याच्यामध्ये तुम्हाला आहे ना कोटेशन आहेत, प्राइस लिस्ट आहे आणि स्पेसिफिकेशन ऑफ मटेरियलचे, त्याला म्हणतो आपण कॅटलॉग. वी कॅन गेट द कम्प्लीट डिटेल्स ऑफ ऑल द प्रोडक्ट्स ऑफ द मॅन्युफॅक्चरर फ्रॉम द कॅटलॉग. नाव डेज दिस कॅटलॉग्स आर अवेलेबल इन सॉफ्ट फॉर्मॅट. ओके, आजच्या केसमध्ये आपल्याला काय भेटतात की हे सॉफ्ट कॉपीमध्ये आहेत कॅटलॉग. ओके, असे जे कॅटलॉग्स आधी हार्ड कॉपीमध्ये असायचे, पण बऱ्याचशा कंपनी आजकाल लोक काय करतात, नॉर्मली दे आर गोइंग टू व्हिजिट द इंटरनेट. मग सिम्पल कॅटलॉगचं एक्झाम्पल द्यायचं झालं तुम्हाला, तर वेन यू आर गोइंग टू परचेस अ सेलफोन, तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा गुगल सर्च करता. ओके, जसं आता मार्केटमध्ये MI10 आलेलं आहे. MI10चं जर मी गुगल सर्च केलं तर मला ते MI10चं पूर्ण डिटेल्स मिळतात. ओके, दॅट इज अ प्रोडक्ट कॅटलॉग. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचे स्पेसिफिकेशन्स असेल, त्याची प्राईज असेल, त्याचे रिव्ह्यूज वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. दॅट इज अ कॅटलॉग इटसेल्फ. द इंटेलिजंट अँड एक्सपिरियन्स एस्टिमेटर कॅन डू the job by using the catalog for prices and other relevant information. The estimator can further save time if the information regarding the net prices of each items after deducting the commission and adding the local taxes etc. is available in the catalog. ओके, इस्टिमेटर काय करतो, त्याला परत हे करतो, त्याचा टाईम पण सेव्ह होतो. कारण तिथं ती प्राईज आलेली आहे, त्या प्राईजवरनं तो काय करू शकतो, आपल्याला डिस्काउंट किती मिळेल, कमिशन त्याचं किती जाईल, लोकल टॅक्सेस किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्याला कॅटलॉगवरनं क्लिअर होतात. दिस इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ कॅटलॉग शुड बी अवेलेबल विथ एव्हरी इस्टिमेटर. ओके, त्यामुळे तुम्ही जे मोठे मोठे जे असतात कॉन्ट्रॅक्टर्स, त्यांच्याकडे असे बंच ऑफ कॅटलॉग्स दिसतील तुम्हाला, कॅटलॉगचे बंच पडलेले असतात. ओके, बिकॉज वॉट, वेन यू आर गोइंग टू जस्ट गो फॉर दिस वन कॅटलॉग असेल की तुम्हाला प्रत्येक वेळेस त्या सप्लायरकडे जायची गरज नाही आहे, तुम्हाला ते रेफर करता येतं ॲज अँड वेन. अँड कंपनीज आर गोइंग टू सेंड सच टाईप ऑफ कॅटलॉग टू द बिग डीलर्स. रेकॉर्डिंग ऑफ इस्टिमेट्स. रेकॉर्डिंग ऑफ इस्टिमेट इज अन इम्पॉर्टंट टास्क ऑफ द एस्टिमेटर. मग तुम्ही जे एस्टिमेट बनवलेलं आहे त्याला कुठेतरी लिहून ठेवायचं, रेकॉर्ड करून ठेवायचं. रेकॉर्ड मीन्स वॉट, यू नीड टू जस्ट कीप इट विथ यू फॉर द फ्युचर रेफरन्स. ओके, दॅट मे बी रिटर्न, दॅट मे बी इन हार्ड कॉपी ऑर दॅट मे बी इन द सॉफ्ट कॉपी. ते तुमच्या कागदावर लिहिलेलं असू शकते, एखाद्या नोटबुकमध्ये, किंवा एखादी एक्सेल सीट असू शकते इफ इट इज इन द सॉफ्ट कॉपी. दिस रेकॉर्डिंग ऑफ द एस्टिमेट्स कॅन बी कॉल्ड एज द प्रोजेक्ट रिपोर्ट. जी रेकॉर्डिंग असते ना एस्टिमेटची, त्याला काय म्हणतो आपण, प्रोजेक्ट रिपोर्ट. विच शुड बी बाउंड अँड प्रिझर्व इन द फॉर्म ऑफ बुकलेट बाय द एस्टिमेटर इन्स्टेड ऑफ फिलिंग द प्रोजेक्ट रिपोर्ट इन द फॉर्म ऑफ लूज पेजेस. ओके, जर तुम्ही त्याची हार्ड कॉपी पेजेसवर लिहिलेलं असेल तर त्या प्रोजेक्ट रिपोर्टला तुम्हाला बाइंडिंग करायचं आहे. असे लूज पेजेस ठेवलेत ते पुढे पण दॅट मे बी इझिली मिसप्लेस. सो इन्स्टेड ऑफ दॅट यू नीड टू मेक अ बाइंडिंग, बुक बाइंडिंग, अँड जस्ट पुट इट at a appropriate place so that you can just use it when required. This reduces induced labor for the estimator. The project report is the form of book can be preserved. The project report in the form of book can be preserved for as long as the work is completed. हा जो प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही बनवलेला आहे तो किती दिवस आपल्याला सांभाळून ठेवायचा, जोपर्यंत ते काम कंप्लीट होत नाही. अँड इट कॅन बी सेव्ह फॉर द फ्युचर रेफरन्स ऑल्सो. आणि तो जर तुम्ही आणखी प्रिझर्व करून ठेवला आणि भविष्यामध्ये त्याच प्रकारचं एखादं काम आलं तुम्ही तो रेफर करू शकता. सो दॅट कॅन बी रेफर फॉर दॅट पर्पज. इट विल बी बेटर इफ द प्रोजेक्ट report is prepared on loose sheet and there after these loose sheets are bound in the form of book. ओके, तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्टचा लूज शीटमध्ये केला आहे तर तुम्हाला इझिली चेंजेस करू शकता येतात. आणि वन्स इट इज फायनल यू कॅन जस्ट मेक अ बुक बाइंडिंग ऑफ दिस वन. इट विल बी कन्व्हिनियंट टू रिवाइज अँड मेक द नेसेसरी अमेंडमेंट्स इन द बाउंड रिपोर्ट. ओके, then preparation of the list of material. So this is also important, preparing the estimation of the total material required for the project and the total cost involved in the project is an important task of the estimator. याच्यामध्ये दोन गोष्टी येतात.
ओके, काय आली तुमची की टोटल मटेरियल किती लागणार आहे आणि टोटल कॉस्ट किती लागणार आहे. सो व्हॉट इज द क्वांटिटी ऑफ द मटेरियल अँड व्हॉट इज द अमाऊंट of money that is required for this one. The material required for the completion of the project report with the complete specification of each item, okay, quantity and rate of each item for the total cost of the item is recorded in the form of material list. But material list means what? So material list means what? What is the quantity of the material required along with the price, along with the price and total price. Okay, the material chi per unit price as well as the total quantity price. See the material table specification that we have shown. At the end of the material and cost table, the data for submission of the report and name of estimation can be recorded. The list of items and the cost thus prepared is a part of project report and it should be filed and bound along with the other pages of the report. This report in the form of material cost, the ultimate result of the project report. मग कॅल्क्युलेशन ऑफ द कॉस्ट ऑफ मटेरियल अँड लेबर ही कशी फाइंड आउट करतो. द बेस्ट अरेंजमेंट फॉर डिटर्मिनेशन ऑफ द रिक्वायर्ड मटेरियल इज टू प्रिपेअर द डिटेल मटेरियल अँड कॉस्ट लिस्ट. मग तुम्हाला जर त्याची कॉस्ट फाइंड आउट करायची असेल तर त्याच्याकरता डिटेल मटेरियल आणि कॉस्ट लिस्ट बनवावं लागेल. तुम्हाला डिटेलमध्ये मटेरियल काय काय लागतं आणि त्याची पर युनिट कॉस्ट काय. द टोटल कॉस्ट इन्व्हॉल्व इन द प्रोजेक्ट इज कम्प्युटेड इन 2 स्टेप. द क्वांटिटी ऑफ मटेरियल अँड कॉस्ट अँड द डिटर्माइन लेबर चार्जेस. ओके, म्हणजे तुम्हाला 2 याच्यामध्ये असतात. कुठल्याही टोटल कॉस्ट जी आहे, प्रोजेक्टची कॉस्ट आहे, त्याच्यामध्ये 2 गोष्टी येतात. एक तर तुम्हाला मटेरियल आणि त्याची कॉस्ट किती आहे आणि लेबरचे चार्जेस किती आहेत. ओके, while determining the quantity of material for any building, it is essential to prepare a plan of building making electrical points, switchboard and main points. आपल्याला आता मटेरियल किती लागणार आहे हे कसं कॅल्क्युलेट करता येईल. सो त्याच्याकरता मला काय पाहिजे, बिल्डिंगचा प्लॅन पाहिजे. बिल्डिंगचा प्लॅन झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर इलेक्ट्रिकल पॉईंट्स किती लागतात ते मार्क करायचे आहेत. ते मार्क केल्यानंतर इलेक्ट्रिकल पॉईंट्स मार्क केले की स्विचबोर्ड किती लागतील तुम्हाला, मेन बोर्ड किती लागतील ते मार्कआउट करायचे आहेत. आणि एनर्जी मीटर अँड मेन स्विच बोर्ड्स ऑन द अदर, okay, on the plan through approved electric symbol, okay, with the help of electric symbol. The control route starting from main switchboard to the each switchboard and then from switchboard to the electric point is marked as the plan. ओके, मग तुम्हाला ते प्लॅनवर मार्क करायचं आहे की वायर कशी मूव्ह होणार आहे. ओके, सो हिअर इट इज इम्पॉर्टंट द कंट्रोल रूट स्टार्टिंग फ्रॉम मेन स्विचबोर्ड टू द इच स्विचबोर्ड. मेन स्विचबोर्डपासून तुमच्या प्रत्येक स्विचबोर्डपर्यंत वायर कशी जाणार आहे आणि फ्रॉम स्विचबोर्ड टू द इलेक्ट्रिक पॉईंट, त्या स्विचबोर्डपासून इलेक्ट्रिक पॉईंटपर्यंत कशी जाणार आहे ती. म्हणजे सपोज आता माझं मेन स्विचबोर्ड असेल आपल्या सपोज हॉलमध्ये, ओके, आणि एक किचनमध्ये माझा एक पॉईंट आहे, तर त्या मेन स्विचबोर्डपासून त्या स्विचबोर्ड करेपर्यंत आणि त्या स्विचबोर्डपासून ते फॅनमध्ये किचनमधल्या फॅनपर्यंत कशी वायर जाणार आहे हा त्याचा रूट तुम्हाला डिसाईड करायचा आहे आणि ते प्लॅनवर मार्क करायचे. दिस प्लॅन बिकम द बेसिस फॉर एस्टिमेट. आणि हा प्लॅन काय करतो, तुमचा एस्टिमेट करण्याकरता बेस बनतो की या फॅनला रेफर करूनच तुम्ही एस्टिमेट करू शकता की मला क्वांटिटी ऑफ वायर किती लागणार आहे. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ वायर, व्हॉट इज द क्वांटिटी ऑफ द वायर I required for this purpose, quantity of the material, other material also. A wiring diagram is also separately prepared showing the connection to each point. आणि त्यानंतर तुम्हाला वायरिंग डायग्राम पण बनवायची आहे प्रत्येक याची आणि प्रत्येक पॉईंटचं कनेक्शन कसं असेल. द मटेरियल ऑन द मेन बोर्ड इज देन कॅल्क्युलेटेड सच as सिलेक्शन ऑफ द मेन स्विच बोर्ड फॉर द फ्यूज बोर्ड फॉर द मेन. मग त्याच्यानंतर काय येईल, वन्स यू गेट द मटेरियल ऑन द मेन बोर्ड इज टू बी कॅल्क्युलेटेड. मग मेन बोर्डवर जे मटेरियल आहे त्याचं कॅल्क्युलेट करायचं आहे. ते कसं कॅल्क्युलेट करणार, फॉर बाय कॅल्क्युलेटिंग द टोटल लोड अँड यू आर गोइंग टू कॅल्क्युलेट द टोटल लोड इन द फॉर्म ऑफ ॲम्पियर. आधी आपण टोटल लोड किती आहे तो कॅल्क्युलेट करू आणि त्या टोटल लोडला आपण नंतर ॲम्पियरमध्ये कन्वर्ट करणार आहे. जसं माझा टोटल लोड आहे 1000 वॅट, 1000 वॅट आहे आणि 250 व्होल्ट आहे, तर माझा ॲम्पियर किती झालं त्याच्यामध्ये, मग 4 ॲम्पियरचं माझं झालं. सो दॅट इज माय मेन. तोच जर माझा 3000 लोड असेल आणि 250 असेल, सो माय ॲम्पियर शुड बी 12. सो मग इथं मेन बोर्डची साईज काय येणार आहे, तुझं जे काही स्विचेस वगैरे येणार ते काय येणार आहे तुमचे 12 ॲम्पियर, 16 ॲम्पियरचे येतील. 12 ॲम्पियरचे स्विचेस मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. सो वी हॅव 16 ॲम्पियर और 15 ॲम्पियर स्विचेस. ओके, द कंडक्ट और बॅटन रिक्वायर्ड इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ इन्स्टॉलेशन प्लॅन. ओके, मग आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रिक वायर्स तर मी डायरेक्टली ले करू शकत नाही. इलेक्ट्रिक वायरला कॅरी करण्याकरता मला कंडक्ट लागतो. दॅट कंडक्ट मे बी PVC और दॅट मे बी अ मेटल कंडक्ट, बट नाउ डेज PVC कंडक्ट इज यूज. आणि काही बॅटन वायरिंग जर असेल
केसिंग कॅपिंग बॅटन, तर ते केसिंग कॅपिंग किती लागणार आहे तुम्हाला, बॅटन जर असेल तर ती वुडन स्टिक किती लागणार आहे, ती क्वांटिटी आपण कशावरनं फाइंड आउट करू शकतो, इन्स्टॉलेशन प्लॅनवरनं. द वायर फॉर वायरिंग द बिल्डिंग इज देन कॅल्क्युलेटेड. त्यानंतर तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे की किती वायर लागणार आहे. ओके, द वायर फॉर वायरिंग द बिल्डिंग इज देन कॅल्क्युलेटेड सब सर्किट वाईज, किती सब सर्किट आहेत आणि प्रत्येकाला किती वायर लागणार आहे, अँड देन यू नीड टू ॲड दिस. आणि ती पण कशावरनं कॅल्क्युलेट करायची, इन्स्टॉलेशन प्लॅनला. आणि सर्वात शेवटी काय करायचं आहे आपल्याला, द टोटल लेंथ ऑफ द अर्थ वायर इज टू बी कॅल्क्युलेटेड. अर्थ वायरची टोटल लेंथ किती लागणार आहे दॅट आपल्याला कॅल्क्युलेट, वी नीड टू कॅल्क्युलेट. द नेसेसरी कॅल्क्युलेशन फॉर फाइंडिंग आउट द क्वांटिटी ऑफ अदर मटेरियल सच ॲज स्विचेस, सॉकेट आउटलेट, स्विच बोर्ड, लॅम्प होल्डर एक्सेट्रा. ओके, the necessity of calculation for finding out does not arises. Such material can be found out directly from the installation plan. आणि इन्स्टॉलेशन प्लॅन आहे त्याच्यावर तुम्ही ऑलरेडी हे पॉईंट्स मार्क केलेले आहे, त्याच्यावरनं आपल्याला फक्त क्वांटिटी लक्षात येऊन जातं की एका रूममध्ये जर 3 लॅम्प्स होल्डर आहेत आणि माझ्याकडे 4 रूम आहेत, प्रत्येक रूममध्ये 3 आहेत, तर 4 त्रिक 12 लॅम्प होल्डर असतील माझे, स्विच बोर्ड किती असणार आहे, सॉकेट आउटलेट किती पाहिजे आहेत, स्विचेस किती आहेत. सो आय विल डायरेक्टली गेट दिस फ्रॉम द इन्स्टॉलेशन प्लॅन. ओके, देन डिटर्मिनेशन ऑफ द लेबर कॉस्ट. दुसरा पार्ट काय आहे त्याच्यामधला, डिटर्मिनेशन ऑफ लेबर कॉस्ट. लेबर किती लागणार आहे तुम्हाला. सो टू अराइव्ह ॲट अ फायनल कन्क्लुजन फॉर डिटर्माइनिंग द लेबर चार्जेस फॉर वायरिंग द पर्टिक्युलर बिल्डिंग इज व्हेरी डिफिकल्ट. इट इज बिकॉज द फॅक्ट दॅट लेबर चार्जेस आर डिफरंट ॲट डिफरंट प्लेसेस. दिस इज द मेन थिंग. Okay, rural area wise the charges are going to vary. For instance, in cities a train electrician may be charged 150 rupees per day. Okay, and at rural area, okay, आता सिटीमध्ये बघितले तर 150 रुपये पर पॉईंट हे चार्ज करू शकतात आणि तेच जर खेड्यात गेले तर 70 ते 80 रुपये पण चार्ज केलं जातं सेम फॉर द सेम वर्क. इट इज देअर फॉर नेसेसरी टू अराइव्ह ॲट अ कॉमन कन्क्लुजन ऑस्पेक्ट ऑफ द लेबर चार्जेस. द लेबर चार्जेस आर डिसाइडेड ॲज द पर्सेंटेज ऑफ मटेरियल कॉस्ट. मग लेबर चार्जेस कशावर आपण डिपेंड करतो. सो आपण करतो फर्स्ट की मटेरियल कॉस्टच्या पर्सेंटेजमध्ये 30-40 30% ऑफ द मटेरियल कॉस्ट. माझं मटेरियल झालं 10,000चं तर मग 30%, त्याच्या 30%, 10,000च्या 30%, 3,000 इज माय लेबर चार्ज. ॲज पर द वर्क ड्युरेशन अँड वर्क अमाऊंट ॲक्च्युअल लेबर कॉस्ट ॲज पेड बाय द डेली वेजेस अँड ॲज पर द युनिट वर्क बेसिस. मग हे काय असेल तुमचं मटेरियल कॉस्ट, मटेरियलच्या 30% करा किंवा किती पॉईंट्स आहेत, युनिट वर्क बेसिस, ॲज पर द युनिट वर्क बेसिस. युनिट वर्क बेसिस मीन्स तुमच्याकडे जर 10 पॉईंट आहेत आणि 150 रुपीज जर पर पॉईंट असेल तर 150 इंटू 10. सो मग तो तुमचा झाला चार्ज मटेरियल. सो दीज आर गोइंग टू बी जस्ट डिसाइडेड बेस्ड ऑन दिस थिंग. वर्क ड्युरेशन अँड वर्क अमाऊंट. इफ द वायरिंग इज टू बी completed on the basis of work duration and work amount, then the skilled workers are employed on daily wages. ओके, जर तुम्हाला वायरिंग कंप्लीट करायची आहे विदिन ड्युरेशन, मग तुम्हाला स्किल वर्करला काय करावं लागेल, डेली वेजेसवर. ओके, म्हणजे रोजंदारीवर द्यावं लागेल की आज तुम्ही 1 दिवसाचं काम केलं तुम्हाला एवढे एवढे पैसे मिळतील. दॅट यू नीड टू डू. द डिसिजन टू एम्प्लॉय नंबर ऑफ पर्सन डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ इलेक्ट्रिकल पॉईंट्स टू बी वायर. आता किती लोकांना काम द्यायचं आहे ते कशावर डिपेंड करतं, आपला किती पॉईंट्स आहेत. जास्त जर पॉईंट्स असतील तर यू नीड टू टेक मोर पीपल्स. ॲज्युमिंग वायरिंग ऑन द मेन बोर्ड इक्विव्हॅलंट टू 4 पॉईंट्स अँड फिटिंग द बोर्ड्स इक्विव्हॅलंट टू 2 इलेक्ट्रिकल पॉईंट्स. ओके, मग याच्यामध्ये काय, ॲज्युमिंग मेन बोर्डच्या वायरिंगला आपण काय कन्सिडर करतो, 4 पॉईंट्स. आणि साधा जर बोर्ड असेल, स्विच बोर्ड असेल तर त्याला 2 पॉईंट्स कन्सिडर केले जातात. ओके, 1 पॉईंट म्हणजे काय, एका स्विचवरनं एक इलेक्ट्रिकल डिव्हाइस कंट्रोल करतो त्याला म्हणतात 1 पॉईंट. ओके, 1 पॉईंट मीन्स वी आर गोइंग टू कंट्रोल 1 इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस फॉर अ सिंगल 5 एम्पियर पॉईंट. 5 एम्पियर. ओके, 5 एम्पियरच्या स्विचवरनं जे आपण इलेक्ट्रिकल डिव्हाइस कंट्रोल करतो त्याला म्हणतात 1 पॉईंट. तोच जर तुमचा पॉवर सॉकेट असेल तर तो 1.5 किंवा 2 कन्सिडर केला जातो. 15 एम्पियर किंवा 16 एम्पियरला 1 पॉईंट म्हणत नाही, तिथं त्याला 1.5 किंवा 2 कन्सिडर केलं जातं. द नंबर ऑफ इलेक्ट्रिशियन, वायरमॅन्स अँड अदर पर्सन needed for the job can be determined on the basis of number of points to be wire. ओके, आता हे वायरमन असेल किंवा टेक्निशियन वगैरे असतात, हे कशावर डिटरमाइन केल्या जातात. दीज आर डिटरमाइन ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ पॉईंट्स टू बी वायर अँड नंबर ऑफ डेज. किती दिवसाचे करता ते काम आहे आणि किती नंबर ऑफ पॉईंट्स तुम्हाला वायर्ड करायचे. द लेबर रेट्स आर डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ प्रिव्हेलिंग लेबर रेट्स इन द सिटी अँड सबअर्बन एरिया. इथे जे लेबर रेट आहेत ते कशावर डिसाईड करतो आपण की मार्केटमध्ये सध्या काय रेट चालू आहे. The number of days a wireman and his assistants are likely to take is calculated as under number of days one wireman and one assistant will take to complete the work is equal to number of points divided by number of points are likely to be wired in a day.
तुमच्याकडे किती पॉईंट्स आहेत. सपोज तुमच्याकडे 100 पॉईंट आहे आणि एका दिवसामध्ये तुम्ही 10 पॉईंट करू शकतात. तर 100 डिवायडेड बाय 10, 100 डिवायडेड बाय 10. सो इट विल टेक 10 days. ओके, फॉर वन वायरमॅन अँड 1 असिस्टंट. एक वायरमॅन आणि एक असिस्टंट एका दिवसामध्ये 10 पॉईंट करतात आणि आपल्या घरामध्ये 100 पॉईंट असतील तर ते त्यांना कंप्लीट करण्याकरता 10 दिवस लागतील. किंवा त्यांच्याकडे 100 एका दिवसामध्ये 20 करू शकत असतील तर त्यांना 5 दिवसामध्येच ते काम होईल. ओके, इज इट क्लिअर?